यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून मोठा गौप्यस्फोट। बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून मोठा बनावटगिरीचा घोटाळा उघडकीस आला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दुपारी 12 वाजता पुसद पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक घोटाळा समोर आणला आहे। त्यांच्याकडील माहितीनुसार बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे। या प्रकरणात 50हून अधिक बनावट प्रमाणपत्रांची उदाहरण आणि दस्तऐवज सोमय्या यांनी पोलिसांना सुपूर्द केले आहे। या घोटाळ्याच्या मुळाशी गेल्यास स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा थेट संगनमतामुळे हे प्रमाणपत्र घोटाळे घडल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे। या प्रकारामुळे केवळ पुसदच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच कायद्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून देशात शिरकाव करणं म्हणजेच थेट राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न। किरीट सोमय्यांनी उघडकीस आणलेला घोटाळा केवळ गंभीरच नाही तर प्रशासनाला हादरवणारा ठरतोय। आता पाहायचं आहे या प्रकरणात कारवाई किती लवकर होते।